निसर्गामध्ये रमण्याची प्रत्येकाला आवड असते. मी निसर्गामध्ये रमताना निसर्गाला जवळ करतो आणि चित्र काढतो. माझं हे पहिलं सोलो एक्झिबिशन आहे आणि या सोलो एक्झिबिशनची प्रेरणा मला सतत चित्र काढल्यामुळे मिळत गेली आहे. आणि मी चित्र काढण्याच्या मागे एक इतिहास असा आहे की मी लॉकडाऊनमध्ये 40 वर्षानंतर ब्रश परत हातात घेतला आणि त्याच्यातून पेंटिंग सुरू केली आणि गेल्या 2-2.25 वर्षामध्ये साधारण 400-450 निसर्ग चित्र आणि ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग ही केलेली आहेत. ऍक्च्युली मला असं वाटतं की चित्र मी काढत नाही, चित्र माझ्या हातून तयार होतं. आता उदाहरण द्यायचं झालं, एक चित्र असं आहे की ते ऑइल पेंट वापरून काढलेलं आहे, परंतु ऑइल पेंट हा नेमका चमकतो किंवा ग्लॉसी असतो. मी माझ्या डोक्यात आणलं ऑइल पेंट आहे तरी चमकलं नाही पाहिजे, त्याला मॅट फिनिश कसा आणता येईल असा एक वेगळा प्रयोग करून ते एक चित्र तयार केलंय. अजून एक चित्र आहे जे व्हर्टिकल स्ट्रोक्स हा एक प्रकार मी करायचा प्रयत्न केला. नॉर्मली चित्र काढताना ब्रश आडवा फिरवला जातो, पण मी तो उभा फिरवून त्याची काय मजा येते हे बघण्याचा प्रयत्न केला आणि मलाच नाही तर खूप जणांना ते चित्र आवडलेलं आहे. म्हणूनच माझ्या पहिल्याच प्रयत्नामध्ये मला ऑनलाईन इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये श्रीयुत रवी परांजपे यांनी निवड केलेलं माझं चित्र हे बक्षीस पात्र ठरलेलं आहे. क्रिटिक्स म्हणलं तर बरेच या क्षेत्रातले दिग्गज आहेत, त्यांना मी भेटलेलो आहे आणि त्यांच्याकडून टिप्स घेतलेल्या आहेत. त्या लोकांनी पण बरेच मला सजेशन दिलेले आहेत. टीका ही कधीही पण शिकण्यासाठी प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. थँक्यू.